नमस्कार, मी हेमंत देसाई. लई भारीच्या प्रेक्षकांना राम राम. आज आपल्याला छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल बोलायचे, जे खासदार आहेत आणि त्यांची टर्म आता संपत आली. देशभरामध्ये राज्यसभेची निवडणूक होणार आहे आणि संभाजीराजे यांना भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवरती घेतलेलं होतं. 2016 साली ते तिथे निवडून आलेले होते आणि गेली 6 वर्ष ते राज्यसभेचे सदस्य आहेत. आता पुन्हा राज्यसभेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये मी कुठल्याही एका पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार नाही, तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवेन आणि मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा. एवढंच नव्हे तर जे अपक्ष सदस्य आहेत त्यांनीही मला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा, अशी इच्छा, असं आवाहन संभाजीराजे यांनी केलेलं आहे. त्यांनी एक पत्रकार परिषदच घेतली आणि आपल्या एका नव्या पक्षाचं पेक्षा नवी संघटना स्वराज्य, या स्वराज्य संघटनेचं सुद्धा औपचारिक, ज्याला म्हणतो की औपचारिक स्वराज्य पक्षाची घोषणा केली, स्वराज्य संघटनेची घोषणा केली आणि त्यानंतर हा कदाचित पक्षसुद्धा होईल. तो होण्यापूर्वी मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, सर्वसामान्य लोकांचं मत जाणून घेणार आहे, सर्व प्रश्न समजून घेणार आहे आणि नंतर टप्प्याटप्प्याने पावलं टाकणार आहेत. पण आपण बघूया की ज्या महाराष्ट्रामधनं ही राज्यसभेची निवडणूक होणार आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी काही मतं आहेत त्यावरून त्यांची 2 तर त्यांच्या जागा पक्की आहेत. त्यानंतर काँग्रेसचा एक सदस्य येऊ शकतो पुन्हा निवडून, राष्ट्रवादी काँग्रेसचा येऊ शकतो आणि शिवसेनेचा येऊ शकतो. म्हणजे 3 आणि 2 5 झाल्या. 6वी जी जागा आहे त्या 6व्या जागेसाठी सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे काही अतिरिक्त मतं आहेत. पण संभाजीराजे यांना अपक्ष म्हणून जर निवडून यायचं असेल तर त्यांना महाविकास आघाडीचा एक पाठिंबा आवश्यक आहे आणि त्याचबरोबर भाजपचा किंवा अपक्षांचाही पाठिंबा मिळवावा लागेल. आपण बघा की संभाजीराजे यांना हे महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतील, त्यांना कदाचित पाठिंबा मिळू शकेल अशी घोषणा. म्हणजे बघा, शरद पवार काय म्हणाले की संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटक पक्ष घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. याचा अर्थ महाविकास आघाडीचा त्यांना पाठिंबा मिळू शकतो, पण ठामपणे असं म्हणता येईल का माहीत नाही. कारण तिन्ही पक्ष जे आहेत त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेच शरद पवारांना बोलण्याचा अधिकार आहे. इतर 2 पक्ष अजून त्यांनी काही ठरवलेलं नाही, पण कदाचित ते पाठिंबा देऊ शकते. आता याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे नाना पटोले आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये भंडारा आणि गोंदिया इथल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून त्यांच्यामध्ये एक युद्ध झालं, शाब्दिक युद्ध झालं. दोन्ही पक्षांमध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण झाला. तो तणाव अर्थात वाढून दिला जाणार नाही, पण तणाव आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की राज्यसभेची निवडणूक ही खुल्या पद्धतीने होते, म्हणजे गुप्त मतदानाने होत नाही. त्यामुळे इथे जे काही एकूण आपण म्हणतो ज्याला घोडा बाजार, तो त्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता कमी आहे. पण जास्तीत जास्त सदस्यांचा आपल्याला पाठिंबा मिळवायचा असेल तर त्याच्यामध्ये एक व्यवहार किंवा अर्थकारण हाही एक महत्त्वाचा घटक होऊ शकतो, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कोणाही उमेदवाराला निवडून येण्यासाठी, म्हणजे आपण बघा की अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पक्षांचे जे कोणी राज्यसभेमध्ये निवडून आले त्यापैकी काही जण हे उद्योगपती होते, काही जण व्यापारी होते आणि असे लोकंसुद्धा राज्यसभेवरती जेव्हा गेले तेव्हा त्यामागे कोणता विचार होता याचा आपण अंदाज बांधू शकतो. कारण या माणसांचं, काही लोकांचं सामाजिक कार्य शून्य होतं, पण त्यांचे विशिष्ट पक्षांशी संबंध होता. विजय मल्यांचं काय सामाजिक कार्य एवढंच त्यांचं की बँकांचा पैसा लुबाडायचा आणि परदेशात पोबारा करायचा. तेव्हा राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये या गोष्टी होतात. पण आपल्याला त्याच्याबद्दल आता बोलायचं नाही, आपल्याला मुख्यतः संभाजीराजे यांच्याबद्दल बोलायचं. आपण ज्याला म्हणतो की स्वराज्य तोरण पुढे गरजती, तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे. आता इथे स्वराज्याचा अर्थ स्वराज्य संघटना असं घेऊ आपण. इथे संभाजीराजेंना स्वतःची संघटना बांधायची आहे.
आणि ती संघटना बांधल्यानंतर त्याचं रूपांतर कदाचित त्यांना पक्षामध्ये करायचं. संभाजीराजे असे म्हणाले की मी कुठूनही महाराष्ट्रात निवडून येऊ शकतो, अशी काही मोजकेच नेते आहेत, त्यापैकी माझा समावेश आहे. पण मला आठवण करून द्यावीशी वाटते की 2009 साली संभाजीराजेंना कितीतरी लोकांचा पाठिंबा होता, पक्षांचा पाठिंबा होता. राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढून पराभूत झाले ते संभाजीराजे. ती आठवण लोकांना तरी करून द्यायला लागेल. संभाजीराजांना आहे का नाही मला माहीत नाही, असेलच आठवण ती. पण तेव्हा पराभव झाला होता ना. पण तेव्हा पराभव झाल्यामुळे नंतर पराभव होईलच असं मी म्हणणार नाही. पण राज्यसभेची निवडणूक ही अप्रत्यक्ष, ती काही लोकांमधली निवडणूक असते. पण लोकसभा किंवा विधानसभा जर उद्या संभाजीराजांनी लढवली तर ते महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतील, हा त्यांना आत्मविश्वास असेल. पण मला तरी तसा विश्वास वाटत नाही, काही सांगता येत नाही. कारण इतका काही लोकप्रिय नेतृत्व ते आहे असं अजून तरी सिद्ध झालं नाही. संभाजीराजे हे आपल्याला माहिती आहे की अर्थातच राजघराण्यातले आहेत आणि शिवरायांचा वारसा आहे, छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आहे. ते स्वतः अत्यंत संयमी आणि अभ्यासू आहेत. हे नेहमी अशी तुलना होते की उदयनराजे आणि संभाजीराजे. उदयनराजेंचं नेतृत्व कसं आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे, ते कॉलर अशी कशी उडवतात, इकडून तिकडे उड्या कशा मारतात, हे आपण बघितलेलं. पण त्यांचाही पराभव झाला ना. उदयनराजे हे राजघराण्यातलं आहेत म्हणून त्यांनाच निवडून दिलं पाहिजे असं नाही. ही राजेशाही नाही आहे, ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये वसुंधरा राजे राजस्थानच्या मुख्यमंत्री झाल्या. VP सिंग हे राजघराण्यातलेच, ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, देशाचे पंतप्रधान झाले. कॅप्टन अमरिंदर सिंग हे पतियाळ्याचे राजघराण्यातले, ते पंजाबचे मुख्यमंत्री झाले. अशी अनेक उदाहरणं मी सांगू शकतो की जे राजघराण्यातल्या व्यक्ती राजकारणातही यशस्वी झाल्या, त्यांनी मोठमोठी पदं भूषवली, पण केवळ राजघराण्यातल्या व्यक्ती होत्या म्हणून नाही. VP सिंग हे अतिशय प्रामाणिक, सज्जन अशा प्रकारचे नेते होते आणि ते मुख्यमंत्री झाले. पण पंतप्रधान झाल्यावरती त्यांनी मंडल आयोगची अंमलबजावणी केली आणि त्यासाठी पंतप्रधान पदाचा त्यागही करण्यास मागे पुढे पाहिलं नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अतिशय प्रतिकूल काळात असताना काँग्रेसला जिंकून दिला. आता ते कुठे आहेत बघा, आता त्यांचं हवा बदलली आणि आता आपची सत्ता आहे तिथे. पण एकदा त्यांनी तरी चांगला विजय मिळवून दिला काँग्रेसला, हे तर आपल्याला मान्यच करायला लागेल. वसुंधरा राजे यांनीसुद्धा भारतीय जनता पक्षाचं यशस्वीपणे नेतृत्व केलं. गेल्यावेळी त्यांचा पराभव झाला, पण मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं ते त्यांच्या लोकांमधल्या कामामुळे मिळालं, केवळ राजघराण्यातल्या व्यक्ती आहेत म्हणून नव्हे. म्हणून संभाजीराजे यांचं लोकांमधलं काम काय आहे हे आपल्याला बघायला लागेल. आता ते बघताना एक लक्षात घ्यायला लागेल की राष्ट्रपती नियुक्त उमेदवार म्हणून आणि नंतर सहयोगी सदस्य म्हणजे भाजपच्या सहयोगी सदस्य होते ते. पण एकदा ते खासदार झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा एक स्वतंत्र रस्ता निवडला. म्हणजे त्यांनी सतत असं दाखवलं की मी कुठल्या एका पक्षाचा नाही, राष्ट्रपती नियुक्त आहे. आणि राष्ट्रपती नियुक्त होत आहेत असते. मी आता टर्म संपत झाली ते. परंतु याचा अर्थ भारतीय जनता पक्षाने त्यांना त्यांचं नाव सजेस्ट केलं म्हणून तर ते होऊ शकले ना. त्यामुळे असं काही म्हणता येणार नाही की त्यांचा काही राजकारणाशी संबंध नाही. भाजपने राजकीय विचार केला. काय विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये तेव्हा 2017 साली निवडणूक होती विधानसभेची. उत्तर प्रदेशमध्येच शाहू महाराजांना राजर्षी ही जी पदवी दिली त्याचं उत्तर प्रदेशात मूळ. उत्तर प्रदेशमध्ये शाहू महाराजांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि तिथे त्याचा फायदा व्हावा म्हणजे मायावतींनी शाहू महाराजांचं चे पुतळे उभारले. त्यांचा वारसा जतन करण्याची भाषा मायावतींनी केली. ती का केली? कारण उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आणि सगळ्या जगामध्ये देशामध्ये शाहू महाराजांना मानणारा वर्ग उत्तर प्रदेशमध्ये मोठा वर्ग आहे आणि म्हणून त्यांना त्यांचं नाव सजेस्ट केलं, सुचवलं आणि ते राज्यसभेचे खासदार झाले. ते संयमी आहेत, अभ्यासू आहेत, आतताईपणे बोलणं वागणं कुठल्याही प्रकारचं त्यांना मंजूर नाही आहे आणि चांगली गोष्ट आहे ती.
आणि त्यांच्याबद्दल नेहमीच आदराने बोललं जातं, हेही लक्षात घेतलं पाहिजे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती जेव्हा आंदोलन अनेक वर्ष चालू आहे, वेगवेगळ्या संघटना त्याच्यामध्ये आहेत, पण जेव्हा संभाजीराजेंकडे एक प्रकारे नेतृत्व आलं, मग नाशिकमध्ये एक मोठा त्यांनी नाशिकमध्ये आंदोलन केलं, आझाद मैदानावरती आंदोलन केलं. ते तर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातच एक प्रकारे होतं. एक प्रकारे आपली ताकद दाखवण्याचं हे त्यामध्ये होतं. कदाचित लोक म्हणतील की बाबा तुम्ही काहीच करत नाही आहात मराठा आरक्षणासाठी, मग म्हणून त्यांनी उपोषण केलं. ही उपोषणाची गोष्ट अलीकडचीच आहे, फार जुनी नाही, याच वर्षातली आहे. शिवशाहू यात्रा काढली त्यांनी, हे सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी. रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा गेली 15-1 वर्ष ते आयोजित करतात. ते कोल्हापूरमध्ये जेव्हा पुराचं संकट आलं तेव्हा त्यांनी काही म्हणजे लष्कराचं नौदलाचं सहाय्य घेऊन हेलिकॉप्टर्स काही तिथे मागवली, विमानं मागवली आणि मदत केली. परंतु तरीसुद्धा त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल समाधानी नसलेला एक मोठा वर्ग आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की यांनी 500 कोटी रुपये जे गड किल्ले त्यांच्या संवर्धनासाठी, जतनासाठी आणले असं म्हटलं, पण 80 कोटी रुपयेच प्रत्यक्ष आले. ते सगळे रस्त्यावरतीच खर्च झाले. बाकी पैसे कुठे गेले? कुठे आहेत ते पैसे बाकी? हाही प्रश्न निघाला. पुराच्या वेळीसुद्धा त्यांनी स्वतः काही फंड रेज केला, स्वतःहून काही मदत केली स्वतःची. अशी काही विशेष मदत दिसली नाही. जी मदत आवश्यक होती तशी दिसली नाही. आणि मराठा आरक्षणाबाबत म्हटलं तर चंद्रकांतदादा पाटील आणि संभाजीराजे यांचा मोठा वादही झाला. आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाची अशी अपेक्षा होती की यांनी आक्रमक भूमिका घ्यावी. सुप्रीम कोर्टाने आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं. आणि त्यामुळे आता काय झाले की 50% मर्यादेत OBCंना सुद्धा त्यांचा फेर वाटा देऊन तरच आरक्षण देता येईल. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे याही गोष्टी आता आहेत. पण हे सगळं पाप जे आहे ते केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारचं आहे, त्यांच्या माथ्यावरतीच ते फोडलं पाहिजे. ही जी भारतीय जनता पक्षाची लाईन आहे, धोरण आहे, ते धरून संभाजीराजेंनी महाविकास आघाडीवरती धडाधड तोफा डागायच्या अशी भाजपची अपेक्षा होती. संभाजीराजेंनी तसं केलं नाही. संभाजीराजेंनी संयमी भूमिका घेतली, टीकाही केली. ह्या गोष्टी व्हायच्या आहेत. म्हणजे मराठा समाजासाठी हॉस्टेल्स, त्यांच्या शिष्यवृत्त्या, हे सगळे प्रश्न बाकी त्यांच्यासाठी काढलेल्या संस्थांना किती पैसे दिलेले आहेत, ते प्रत्यक्षात दिले गेले आहेत का, असे अनेक मुद्दे त्यांनी काढले. पण ज्या आक्रमकपणे हे सगळं लावून धरायला पाहिजे होतं ते लावून धरलं गेलं नाही असं भारतीय जनता पक्षाचं मत. त्यांची ती अपेक्षा होती. आणि ती जर अपेक्षा पूर्ण झाली असती तर महाविकास आघाडी सरकार, मग या सरकारला इथनं हाकलून दिलं पाहिजे, ही सत्ता विसर्जित केली पाहिजे. ही जी भाजपची इच्छा होती ती इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून संभाजीराजेंनी मदत करायला पाहिजे होती. ती मदत झाली नाही असं एकूण भाजपचं मत आहे आणि ते वारंवार बोलून दाखवण्यात आलेलं आहे. आता त्यावेळी जेव्हा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा नंतर संभाजीराजेंनी तो मागे घेतला आणि त्यांनी असं सांगितलं की मी महाविकास आघाडी सरकारला थोडासा वेळ देतो. आणि त्या वेळेत त्यांनी जर काही आम्ही म्हणतो त्या मागण्या पूर्ण केल्या तर ठीक आहे. आता चंद्रकांत दादांसारख्यांचं मत असं पडलं की त्यांनी अशी टीका केली की ही कशाला वेळ देण्याची गरज होती, वेळ द्यायचा आणि आपण याच्यातनं पळ काढायचा असं तर नव्हतं. या सरकारला, महाविकास आघाडी सरकारला वाचवण्यासाठी एक मार्ग उपलब्ध करून द्यायचा, एक वाट द्यायची, असंच हा विचार यामागे नव्हता का? मी संभाजीराजेंवरती चंद्रकांत दादा यांनी कशा प्रकारे टीका केली बघा. नंतर संभाजीराजेंना
नरेंद्र मोदींनी भेट दिली नाही, हे वारंवार मीडियापुढे येऊन संभाजीराजेंनी सांगितलं. आणि त्यांचं म्हणणं होतं की मी माझ्या स्वतःच्या कामासाठी नाही, या वेगवेगळ्या प्रश्नावरती मराठा आरक्षण असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही गडकिल्ले असतील, बाकीच्या गोष्टी असतील, ते प्रश्न मांडण्यासाठी मला भेट घ्यायची होती. माझा कुठलाही त्याच्यामागे स्वार्थ नव्हता. हे म्हटल्यानंतर चंद्रकांत दादा म्हणाले की तुम्ही म्हणताय माझा सन्मान झाला नाही, पण प्रयागराजला भारतीय जनता पक्षाची एक मोठी बैठक झाली नेत्यांची, तिथे चार्टर प्लेन घेऊन मी तुम्हाला घेऊन तिथे गेलो होतो. त्या ठिकाणी तुम्ही आलात तेव्हा सगळेजण, अमित शहांनी सांगितलं सगळ्यांनी म्हणजे उठून, महाराजांचे छत्रपती महाराजांचे वंशज आलेले आहेत म्हणून सगळ्यांनी उठून त्यांचा सन्मान करा. सगळे उठून उभे राहिले. अनेकदा पंतप्रधान मोदींनी तुम्हाला भेट दिली, प्रत्यक्ष भेटले मोदीजी त्यांना, जाहीरपणे त्यांनी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला, सन्मान केला त्यांचा. यापेक्षा काय पाहिजे? मग या गोष्टी तुम्ही विसरलात का, असं चंद्रकांत दादांनी त्यांना उद्देशून हे केलं. राष्ट्रपती नियुक्त सदस्य का केलं? चंद्रकांत दादा म्हणाले की तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात यावं लागू नये म्हणून आम्ही असं केलं. तो तुमचा एक, तुम्ही या मोठ्या म्हणजे राजघराण्यातले व्यक्ती आहात म्हणून तुमचा सन्मान केला आम्ही. हां, हे सन्मानाचीच गोष्ट होती असं चंद्रकांत दादा म्हणाले. आणि एवढा आम्ही तुमचा सन्मान केला, पण तुम्ही आमच्या छोट्या छोट्या या गोष्टी, ज्या मराठा आरक्षणासंबंधी तुम्ही आक्रमक भूमिका का घेत नाहीत तुम्ही, आणि पक्षाचं काम जे आहे, पक्षासाठी तुम्ही संपूर्ण आपला वेळ खर्च का नाही करत, अशा अपेक्षा भाजपच्या आहेत. आणि दादा आणि संभाजीराजे यांची चकमकही झाली, वाघयुद्ध झालं त्यांचं, हेही आपल्याला आठवतं. खुद्द चंद्रकांत दादाच नाही तर नारायण राणे यांनीसुद्धा त्यांच्यावरती टीका केलेली होती, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता उदयनराजे हे भाजपमध्ये आहेत. उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये एक थोडंसं लावून द्यायची गोष्ट, काही त्यांच्यामध्ये लावून द्यावी अशा पद्धतीने सुद्धा काही जणांनी प्रयत्न केले, पण संभाजीराजेंनी संयमी भूमिका ठेवली आणि त्यांच्या उदयनराजेंबद्दल ते काहीही बोलले नाही. उदयनराजेंनी सुद्धा अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य संभाजीराजेंबद्दल केलं नाही. आता भारतीय जनता पक्षाला ज्या अपेक्षा होत्या त्या उदयनराजे तरी पूर्ण करतात की नाही मला माहीत नाही, पण संभाजीराजेंकडनं त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत. पण संभाजीराजांनी काय केलं बघा, पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की मला राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून घेतल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. मी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो, पण चंद्रकांत दादा पाटील यांचा त्यांनी उल्लेखही केला नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चंद्रकांत दादा पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि कोल्हापूरमधून कोल्हापूर त्या भागातले आहेत, पण कोल्हापूरकर असले तरी पुण्याहून त्यांनी निवडणूक लढवली, ते विजयी झाले. परंतु भारतीय जनता पक्षाचं कोल्हापूरमध्ये एकूण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात बेस वाढवण्यासाठी मग विजयसिंह मोहिते पाटील असतील, उदयनराजे असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, धनंजय महाडिक असतील, रणजित निंबाळकर असतील खासदार, जयकुमार गोरे, या प्रकाश आवाडे आमदार, या सगळ्यांना भारतीय जनता पक्षामध्ये आणण्यासाठी चंद्रकांत दादा यांनी प्रयत्न केले. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता याच्यामध्ये सगळ्यात जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा की चंद्रकांत हे संभाजीराजे यांनी काय केलं आहे आत्तापर्यंत, ते मी तुम्हाला सांगितलं. आत्तापर्यंत त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मी या गोष्टी केल्या, गडकिल्ले संवर्धनासाठी हे केलं. महाराष्ट्राचा गडकिल्ले संवर्धनासाठी एक समिती आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, अजितदादा त्याचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यामध्ये संभाजीराजेसुद्धा आहेत आणि त्या पद्धतीने त्यामध्ये ते कॉन्ट्रीब्यूट करत असतील. पण आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मी राजघराण्यातला व्यक्ती आहे म्हणून
मला सगळ्यांनी एकमताने निवडून द्यावं ही अपेक्षा आहे. ती माझ्या मते ती अपेक्षा अति अपेक्षा. तुमचा दावा असेल संभाजीराजे की तुम्ही अमुक अमुक गोष्टी केल्या, पण मी असं सांगतो की कोल्हापूरवरती जेव्हा संकट आलं तेव्हा ज्या अपेक्षा तुमच्याकडून होत्या त्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. 6 वर्षामध्ये चमकदार किंवा नेत्रदीपक कामगिरी तुमच्याकडून झाली असं माझंही मत नाही आहे. आणि केवळ तुम्ही मराठा आरक्षणावरती लढणारे नेते नाही आहात, मराठा समाजाचे नेते नाही आहात. राष्ट्रपती म्हणून जेव्हा तुम्हाला नियुक्त करतात, तुम्हाला किंवा कोणाला, तेव्हा तुमच्याकडनं काही अपेक्षा असतं. उदाहरणार्थ आता मी सांगतो की सचिन तेंडुलकर, रेखा असतील किंवा लता मंगेशकर हे सुद्धा राष्ट्रपती नियुक्त सदस्य होते. त्यांच्याकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. त्यांनी त्या क्षेत्रात काही त्या क्षेत्रातल्या समस्या मांडणं, त्या क्षेत्रातले विषय मांडणं आणि त्याबद्दल प्रश्न विचारणं, त्याचा पाठपुरावा करणं हे अपेक्षित होतं. ते झालं नाही. त्याचप्रमाणे संभाजीराजे यांच्या तुमच्याकडून अनेक अपेक्षा होत्या. आणि संभाजीराजे तुम्ही केवळ राजघराण्यातली ही तुमची ओळख नाही आहे. राजघराण्यातली व्यक्ती असेल ते तुम्ही जन्माने आलेली ओळख आहे, पण तुम्ही स्वतंत्र ओळख निर्माण करू शकता ना तुमची. तुम्ही नेहमी जेव्हा म्हणता की मी लोकांमध्ये राहणारा, लोकांची सुखदुःख समजून घेणारा नेता आहे, मराठा आरक्षणाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याकडे नेतृत्व सोपवण्याची जेव्हा गोष्ट झाली, लोकांनी मागणी केली की तुम्ही नेतृत्व स्वीकारा, तेव्हा तुम्ही म्हणालात की मी तुमच्यातलाच एक आहे, तुम्ही म्हणजे माझं कुटुंब आहात, अशी भावना, चांगली गोष्ट आहे भावना व्यक्त केली. पण केवळ मराठा प्रश्नावरतीच तुम्ही राजकारण केलं पाहिजे का? इतर प्रश्न नाहीत? हिंदवी स्वराज्य हे सगळ्या तेला तांबोळ्यांचं, सगळ्या जातीपातींचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य हे काही हिंदुत्ववादाचं राज्य नव्हतं आहे, किंवा केवळ मराठ्यांचं राज्य नव्हतं ते, केवळ कुणब्यांचं राज्य नव्हतं ते, सर्व जाती जमातींचं राज्य होतं. हा राजा सर्वसामान्य माणसाला आपला का वाटला? कारण सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार होता, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना. आणि महाराष्ट्रामध्ये केवळ मराठा समाजाचं राजकारण कितीही केलं तरी त्याच्यावरती आधारित असलेली संघटना एखादी ती फार यशस्वी होऊ शकत नाही. आता केवळ मराठा प्रश्नावरती जर राजकारण करायचं असेल तर संभाजी ब्रिगेड आहेत, छावा आहे, जिजाऊ ब्रिगेड आहेत, अनेक संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये. विनायक मेटेंची एक संघटना आहे. पण केवळ त्या प्रश्नावर राज्य करून त्या प्रश्नावरती संघटना बांधून त्याला एक मर्यादा येते. महाराष्ट्रात बघा, महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, कितीतरी नाना पटोले, विजय वडेट्टीवार, कितीतरी ओबीसी समाजाचे नेते आहेत. पण ओबीसी जातींचा म्हणून एक पक्ष आहे का महाराष्ट्रात किंवा देशामध्ये? केवळ त्या आधारे असा जो पक्ष आहे राज्यव्यापी किंवा देशव्यापी असा पक्ष यशस्वी झाला का? नाही. सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असतो तो मोठा होतो, ती संघटना मोठी होती. त्यामुळे माझं असं मत आहे की केवळ मराठा 31-32% मतं आहेत आणि त्यामध्ये जर बाकीसुद्धा काही, म्हणजे आपण म्हणतो की कुणबी किंवा अन्य मतं जर घेतली, म्हणजे मराठा आणि लेवा पाटील घ्या तुम्ही, तर त्या 32% पलीकडे आपण जातो. पण ती सगळीच्या सगळी मतं उद्या स्वराज्य पक्ष झाला तर त्याला मिळतील का? नाही मिळणार तशी. राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो, सरंजामदारांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पण सगळे मराठे केवळ राष्ट्रवादीला मतदान करतात का? नाही. काही जण काँग्रेसला करतात, काही जण शिवसेनेला करतात, काही जण तर मोठ्या प्रमाणात मराठ्यांना भाजपला करतात. आता बघा, भाजपचा आणि मराठा आरक्षणा जेव्हा भाजपने दिलं, देवेंद्र फडणवीस म्हणाले की मीच ते दिलं, आणि अगोदर काँग्रेसने जी घोषणा केली होती त्याचा काही उपयोग झाला नाही. बघा, आता 2014ला निवडणूक झाली विधानसभेची, त्याच्या अगोदर लोकशाही आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं. त्या सरकारने या आरक्षणाची घोषणा केली, पण सत्ता आली का त्यांची? सत्ता कोणाची आली? सत्ता भाजपची आली. तोपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाची घोषणा केली नव्हती. त्यानंतर त्यांनी ती घोषणा करून राबवली, पुन्हा ती कोर्टामध्ये अडकली. 100% टिकेल असं आरक्षण आम्ही दिलं आहे
असा दावा फडणवीसांचा होता. टिकला का तो? नाही टिकला तो. मग देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं असं एकूण म्हणणं होतं की हे सगळं पाप मराठा आरक्षणाच्या नावाने पानं पुसण्याचा फक्त डाव काँग्रेस राष्ट्रवादीचा होता. महाविकास आघाडी सरकारला म्हणजे शिवसेनेसाठी त्यांना काही आरक्षणाचं मराठ्यांचं पडलेलं नाही. फक्त आम्हीच मराठा समाजाची काळजी घेतलेली आहे. पण ते आरक्षण टिकलं का? नाही टिकलं. ओबीसींच्या प्रश्नावरती सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सगळं पाप जे आहे ते महाविकास आघाडी सरकारच्या डोक्यावरती माथ्यावरती फोडायचा प्रयत्न केला. पण बघा मध्य प्रदेशच्या बाबतसुद्धा जो न्यायालयाचा निर्णय झाला त्यानंतर यांची वाचच बसली आहे. भाजपचे नेते त्यावरती काही बोलायला तयार नाहीत आता. की भारतीय जनता पक्ष कसं चलाखीचं राजकारण करतो हे लक्षात घ्या. या चलाखीच्या राजकारणामध्ये संभाजीराजे फसले नाहीत ही चांगली गोष्ट आहे असं मी म्हणेन. चांगली गोष्ट आहे ती. परंतु आता जर ते कुठल्या एका म्हणजे बघा आता महाविकास आघाडीने आणि भाजप सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा असं जर म्हटलं तर ते कुठल्या तरी अपेक्षा ठेवूनच तुम्हाला पाठिंबा देणार आहेत. अशा वेळी तुमचं स्वतंत्र अस्तित्व संघटनेचं कितपत टिकेल हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात अनेक जणांनी असे स्वतंत्र पक्ष स्थापन केले. शंकरराव चव्हाणांचा एक मस्का म्हणून होता. तो पक्ष फार काळ टिकला नाही. शरद पवारांनी तर समाजवादी काँग्रेस स्थापन केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस हे केली. पण सारखी त्यांची टिंगल केली जाते की एका मर्यादेपलीकडे 60-70च्या पलीकडे राष्ट्रवादी जात नाही. 55-60 लोकसभेत तर त्यांची ताकद खूपच कमी आहे. शिवसेनासुद्धा बघा इतक्या वर्षानंतर फार त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. शिवसेनेने अशा संकुचित भूमिका घेतलेली नाही तरीसुद्धा आता त्यांना 100%कडे जायचं असेल तर मराठा, ओबीसी असेल, दलित समाज असेल, भटके जमाती असतील, आदिवासी सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांना गेलं तर आणि व्यापक राजकारण केलं तर त्यांना उद्या 100च्या पलीकडे मजल मारता येईल. काँग्रेसचं राजकारण काय होतं? सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं म्हणून अनेक वर्ष काँग्रेस यशवंतराव चव्हाणांपासून वसंतराव नाईकांपासून काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत का होती? ते यासाठी होतं सर्व समाजाला बरोबर घेऊन. शेजारच्या गुजरातमध्ये माधवसिंग सोळंकी यांनीसुद्धा अशी सगळी मोठ बांधलेली होती म्हणून काँग्रेसची तिथे सत्ता होती. ती सत्ता न टिकण्याचं कारण म्हणजे सर्व समाजातले अनेक घटक काँग्रेसला दुरावले. आणि माझं असं मत आहे की संभाजीराजांना जर स्वराज्य म्हणजे कोणाचं? हे केवळ राजांचं स्वराज्य नाही, हे तेला तांबोळ्यांचं, सर्वसामान्य माणसांचं, वंचित शोषित गटाचं, शेतमजुरांचं, कामकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, स्त्रियांचं, आदिवासींचं, दलितांचं, भटक्या विमुक्तांचं हे सगळं राज्य जर असं स्वराज्य स्थापन करायचं असेल तर त्याचा अजेंडा स्पष्ट करायला लागेल. त्यांच्या संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वराज्य संघटना काय करणार आहे, शेतकऱ्यांसाठी कोणता पर्यायी कार्यक्रम त्यांच्याकडे आहे. शेतकऱ्यांचं उद्ध्वस्तीकरण होत आहे. तांडेच्या तांडे शहराकडे येतात. गावामध्ये मजूर मिळण्याची मारामार झालेली आहे. गावं ओस पडत आहेत पण शहरामध्ये रोजगार नाही किंवा जो रोजगार मिळतो तो अतिशय कमी पगाराचा आहे. महाराष्ट्रामधले अनेक जिल्हे जे आहेत ते अभावग्रस्त आहेत. त्यांच्याकडे सोयी सवलती नाही आहेत आणि काही ठराविक शहरं, ठराविक टापूस प्रगत झालेला आहे. स्त्रियांची अवहेलना होती आहे. स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत. आदिवासींच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार होतो आहे मोठ्या प्रमाणावरती. दलितांवरती अत्याचार होत आहेत. हे प्रश्न संभाजीराजे हाती घेणार की नाही? आता हे हाती घ्यायचे असतील आणि स्वतंत्र तुम्हाला पद्धतीने वाटचाल करायची असेल तर सगळ्यांनी मला निवडून द्या असं आवाहन करून चालणार नाही. तुमची स्वतःची ताकद वाढवावी लागेल. मग राज्यसभा मिळो न मिळो. पण संभाजीराजे काय म्हणाले की सत्तेच्या बळावर, सत्तेच्या मदतीनेच मला ही अमुक कामं करता आली. म्हणून संभाजीराजे हे काही मेधा पाटकर नाहीत किंवा योगेंद्र यादवांप्रमाणे नाहीत, लढवय्ये अशा प्रकारचे हे नाहीत.
सत्तेचा आधार असेल तरच काम करता येईल अशा प्रकारची त्यांची मांडणी असेल तर एक झुंजार अशा प्रकारचं नेतृत्व उभं राहू शकणार नाही असं माझं मत. तुम्हाला एक नक्की वाट हे करायला लागेल की कुठल्याही सत्तेची अपेक्षा न करता मी झुंजारपणे पुढे चालणार आहे आणि मग माझ्या मागे आपोआप लोक येतील. मग तुमचं राजघराण्याची वस्त्र असली तरी तुम्ही राजघराण्यातल्या व्यक्ती आहात म्हणून लोक तुमच्या मागे येणार नाही, तर तुम्ही लोकांचे प्रश्न हाती घेताय ते जोरात मांडताय म्हणून लोकांचं खरं प्रेम तुम्हाला मिळेल. जे शाहू महाराजांना असं लोकांचं खरं प्रेम मिळालं होतं, रयतेचा राजा होता. आणि मग तुमच्याकडे आता संस्थानं खालसा झालेली आहेत, आता राजेशाही नाही आहे. त्यामुळे केवळ राजघराण्यातली व्यक्ती आहे म्हणून जो मिळणारा सन्मान असतो, जो सत्कार केला जातो, जो सन्मान, जी पदं मिळतात तुम्हाला, त्याला तसा अर्थ आहे असं मला वाटत नाही. ते सगळं बाजूला ठेवलं पाहिजे आणि मी इतरांसारखाच होऊन मी निवडणुका लढवेन, मी संघर्ष करेन, मी आंदोलनं करीन असं म्हटलं पाहिजे. हा जो दिखाऊ सन्मान जो आहे, जो भाजपने उठून त्यांचा आदर सन्मान केला, ही सगळी नाटकबाजी असं माझं मत. त्याला काहीही अर्थ नाही. आज संभाजीराजे, आता मी राजे म्हणतो पण संभाजीराजे किंवा इतर व्यक्ती, तुम्ही आम्ही हे सगळे एका स्तरावरती आहोत, कारण ही लोकशाही आहे. प्रत्येकाला एक मत आहे प्रत्येकाला. मग ते संभाजीराजांना 2 मतं आहेत, 5 मतं आहेत असं नाही, सगळ्यांना एकच मत आहे. ही लोकशाही आहे. तर लोकशाही असेल तर खऱ्या अर्थाने ती लोकशाही मानली पाहिजे. आणि हे राजेपद जे आहे, राजेपदाची वस्त्रच टाकून दिली पाहिजे सगळ्यांनी, असं माझं स्पष्ट मत आहे. इथे कुठलंही मी जातीविशिष्ट काही बोलत नाही. जातीपातीचा काही संबंध नाही याच्यामध्ये. पण अशा प्रकारे जर एक संयमी अभ्यासू नेतृत्व आहेच, पण ते अशा प्रकारे जर पुढे आलं संभाजीराजेंचं, तर लगेच त्यांना रिझल्ट मिळणार नाहीत, पण नंतर केव्हा तरी त्यांना त्याचं रिझल्ट मिळू शकतील असं मला स्पष्टपणे वाटतं. आता 2024च्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये जी लढाई होईल ती महाविकास आघाडी सरकार एकत्रपणे निवडणूक लढणार की माहीत नाही मला. नाहीतर उद्या तिथे संजय मंडलिकांचंही नाव उमेदवार म्हणून शिवसेनेतर्फे पुढे येऊ शकतं. धनंजय महाडिक तर भाजपच्या वतीने निवडणूक लढवण्यास उत्सुकच आहे. जर स्वतंत्रपणे महाविकासनी निवडणुका लढवल्या तर काँग्रेसचा कॅन्डिडेट ते आहेत, तिथले नेते काँग्रेसचे आहेतच, पाटील, किंवा राष्ट्रवादीच्या वतीने असेल तर हसन मुश्रीफांसारखे नेते आहेत तिथे. मला आठवते की यापूर्वीच्या काळात लोकसभेच्या वेळी शरद पवारांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की राष्ट्रवादीचे जे बडे नेते आहेत त्यांनी लोकसभेसाठी निवडणूक लढवली, पण सगळ्यांचे हातपाय तेवढे गारठले होते. कोणी उभा राहायला उत्सुक नव्हतं, कारण एकूण वातावरण दिसत होतं की आपल्या विरोधातलं वातावरण आहे, त्यामुळे कोणाला लोकसभा लढवायची नव्हती. आता जर राजांना लोकसभा लढवायची असेल तर त्यांनी माझ्या मते राज्यसभेचं नादच सोडून द्यावा ना. त्यांनी सरळ स्वराज्य संघटना स्थापन केलेलीच आहे आणि त्यातर्फे त्यांनी यात्रा काढावी, आंदोलनं करावीत, 2 वर्ष वातावरण तापावं आणि मग लोकसभेच्या मैदानामध्ये उभा राहावं. ते म्हणतायत ना कुठूनही मी उभा राहू शकतो, बरं ना, कुठूनही उभा राहा तुम्ही. आणि मग लोकांचं प्रेम जर तुम्हाला मिळालं, जर तुम्ही अपक्ष म्हणून किंवा स्वराज्याचे उमेदवार म्हणून, स्वराज्य उद्या पक्ष स्थापन झाला तर तुम्हाला म्हणून आणि तुमचं जे सन्मान आहे राजकारणातले व्यक्ती म्हणून, तुमचा सन्मान आणखीन वाढेल, कारण तुम्ही लोकांमधनं खऱ्या अर्थाने निवडून आलेला. लोकांचं प्रेम संपादन केवळ राजकारणातले व्यक्ती म्हणून नाही, तर लोकांचे प्रश्न मांडणारा झुंजार संघर्षशील नेता म्हणून तुम्हाला एक प्रकारचा तुमचा सन्मान जो असेल तो खरा सन्मान असेल. आणि असा सन्मान आता मिळाला पाहिजे. माझ्या मते देशामध्ये सुद्धा कुठल्याही पक्षाने आता केवळ राजेशाहीतील व्यक्ती म्हणून कोणालाही तिकीट देण्याचं कारण नाही. ती व्यक्ती कर्तृत्ववान आहे की नाही, ती संघर्षशील आहे की नाही, त्याने आत्तापर्यंत काय काम केलं आहे हे सगळं पाहूनच तिकीट दिलं पाहिजे.
संभाजीराजे हे आता काय करणार आहेत मला माहीत नाही, पण त्यांनी आपला स्वतंत्र रस्ता असेल हे तर स्पष्ट केलं आहे. ते भाजपच्या जवळ जाणार नाहीत हेही जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे. तरीसुद्धा भाजपकडून राज्यसभेमध्ये थोड्या मदतीची त्यांची अपेक्षा आहे. कदाचित असं होईल की निवडणुकीपर्यंत भाजपचं प्रेम संपादन करण्याचा प्रयत्न होईल. एकदा राज्यसभेवर निवडून आल्यानंतर पुन्हा स्वतंत्र रस्ता आपण आपला जो आहे तोच कायम ठेवू असंही धोरण असू शकेल. पण या भाजपला अशा प्रकारे जर गंडवणं हे सोपं नाही आहे. भाजप अशा प्रकारे फसू शकणार नाही असं मला वाटतं. भाजप कदाचित आपलासुद्धा स्वतंत्र उमेदवार उभा करू शकेल आणि मग राज्यसभेची ही जी लढत जी आहे ती मोठी रंगतदार असेल. कारण महाविकास आघाडी जर त्यांनी आता चान्सेस असेल की महाविकास आघाडी सरकार संभाजीराजांच्या मागे उभे राहील, पण ते निवडून येऊ शकतील की नाही हे माहीत नाही. उद्या जर त्यांचा पराभव झाला तर ती अतिशय वाईट गोष्ट त्यांच्या दृष्टीने ठरेल. त्यामुळे त्यांना अगोदर संपूर्ण मतांची जमवाजमव करूनच निर्णय घ्यावा लागेल. पण राज्यसभा हे अंतिम लक्ष असता कामा नये. लोकसभा हेच अंतिम लक्ष त्यांचं असलं पाहिजे संभाजीराजांचं. आणि स्वतंत्र पक्ष म्हणून जर स्थापन केलं तर स्वतंत्र पक्ष असेल तर संघटना आधी त्याची बळकट करावी लागेल. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केला, काय झालं त्याचं? आपने काही ठिकाणी आपलं यश आले, काही ठिकाणी पण काही ठिकाणी अपयशही आलेले. त्यामुळे तुम्ही कशा प्रकारे काम करता चिकाटीने मेहनतीने त्या आधारे संघटनेचं भवितव्य ठरतं. स्वराज्याला मी आता स्वराज्य संघटनेला संभाजीराजांना त्यांनी जी स्वतंत्र वाट चोखाळू पाहण्याचे बेत स्पष्ट केले आहेत त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि हा राजा हा खऱ्या अर्थाने आधुनिक काळातला रयतेचा राजा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.